घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 31 जुलैच्या भागामध्ये इकडे आता ऋषिकेशला गुलाबने पॅम्पलेट आणून दिलेलं असतं। तेव्हा आता तो विचारतो की हे कोणी दिलं। तेव्हा गुलाब सांगतो की एक माणूस आला होता, त्याला मी त्याचं नाव वगैरे विचारलं, परंतु तो सांगितलं की त्याला खूप घाई आहे आणि माझ्या हातामध्ये टेकून तो निघून गेला। तेव्हा आता ऋषिकेशला अजबच वाटतं। तर त्यानंतर तो गुलाबला जाण्यासाठी सांगतो। तर तिकडून ऐश्वर्या आणि बाळाभाऊ दोघे सगळं काही पाहत असतात। तेव्हा ऐश्वर्या बाळाभाऊंना सांगते की बाळाभाऊ, आता ऋषिकेश त्याच्या हाती जे पॅम्पलेट दिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही नानासाहेब आणि पार्वतीचा स्पेशल फोटो होता तो तिथे ठेवला आहे का? तेव्हा आता बाळासाहेब ते सांगतात की अहो विषय आहे का मॅडम, आता हिम्मतरावाच्या घरामध्ये प्रयत्न करून घुसून तो फोटो काढला आणि तो नाही ठेवणार होय। जेव्हा ऋषिकेश आता तो फोटो बाहेर काढत असतो इतक्यात तिथे जानकी येते। जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन आलेली असते आणि तो फोटो पाहता क्षणी जानकीच्या पायाखालची जमिनीत सरकते आणि तिच्या हातून आता तो कप सांडतो आणि ती घाबरते। ती ऋषिकेशच्या हातून तो फोटो घेते आणि विचारते की हा फोटो तुमच्या हातात कसा आला? हा फोटो मी आश्रमात पाहिला होता, हीच ती बाई जी नानांसोबत आहे तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हा फोटो तर मला गुलाब देऊन गेला। तर सगळा काही इकडे घडणारा तमाशा तिकडून बाळाभाऊ आणि ऐश्वर्या दोघी पाहत असतात। जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर ऋषिकेश गुलाबला हाक मारतो आणि हा फोटो कोणी दिला आहे असं विचारतो। तेव्हा आता गुलाब सांगतो की सांगतो काय दादा तुम्हाला, एक माणूस होता, त्याला अशी दाढी होती आणि थोडासा सडपातळ होता, तो दिला फोटो आणि तेथून पळून गेला। ते ऐकून आता जानकी ऋषिकेशला मोठा धक्का बसलेला असतो। तर त्यानंतर जानकीच्या हातून फुटलेला कप आता ते सगळं काही गुलाब खालती बसून गोळा करतो। ऐश्वर्या तिकडे आता बाळाभाऊंना सांगते की बाळाभाऊ तुम्ही निघा, आता काम झालं आहे आपलं। तेव्हा बाळाभाऊ निघून जातात। तर ऋषिकेश आता खूप रागाने पेटून उठलेला असतो। तो रूममध्ये येतो आणि जानकीला तो फोटो दाखवत म्हणतो की हिम्मत काकांनी हा फोटो आपल्याला दाखवला नव्हता जानकी। तर जानकी ऋषिकेशला सांगते की मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते, तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास नाही ठेवला, परंतु हिम्मत काका हे सगळं आपल्यापासून का लपवत आहेत? ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। ऋषिकेश असं जानकीला सांगतो की हिम्मत काकाने तर आपल्याला सांगितलं होतं की पार्वती त्यांची बहीण आहे आणि या फोटोमध्ये तर असं दिसतं आहे की नानांची ती पत्नी आहे। नक्की काय चाललं आहे हे ऋषिकेश आणि जानकीला समजतच नसतं। तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की मला तर आता असं वाटायला लागलंय की हे सगळं काही कोणीतरी मुद्दाम करतं आहे। ऋषिकेश जानकीला सांगतो परंतु हा तर फोटो पुरावा आहे ना नानांच्या लग्नाचा। मला तर आता हे कळत नाहीये की नानांवरती विश्वास ठेवायचा की हिम्मत काकाने जे सांगितलं त्याच्यावरती। ऋषिकेश आता पुरता कोलमडून गेलेला असतो, तो रडकुंडीला आलेला असतो। तो सांगतो की म्हणजे जानकी इतके वर्ष नानांनी आपल्याला अंधारात ठेवलं। ऋषिकेशचा गैरसमज झालेला असतो। तो नानांवरती आता नको ते आरोप लावायला लागतो। तो सांगतो की आईने एवढं नानांसाठी केलं आहे आणि नानांनी आईचा विश्वासघात केला आहे। आई आपल्या घरात आहे म्हणून या घराला घरपण आहे, परंतु नानांनी आईचा खूप मोठा विश्वासघात केला आहे अगं जानकी। तेव्हा आता ऋषिकेश खूप चिडलेला असतो। तर जानकी त्याला शांत राहण्यासाठी सांगते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कसा शांत राहू जानकी, अगं ज्या वडिलांचं बाहेर कुठेतरी प्रकरण सुरू आहे आणि ते आपल्या आईला विश्वासघातात करत आहे, ही गोष्ट जर मुलाला कळली असेल तर कसं समजून घ्यायचं त्यांना? ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता फोन करून नानांना सगळं काही विचारणार आहे, या सगळ्याचा मी जाब विचारणार आहे जानकी। तेव्हा आता ऋषिकेश खूप चिडलेला असतो। तर जानकी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते। ती सांगते की नाना आणि आई ही देवीची ओटी भरण्यासाठी गेले आहेत ना, ते परतीच्या प्रवासात असतील, उगाच त्यांना त्रास नका देऊ। तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाना नाही आहेत, परंतु हिम्मत काका तरी आहेत ना, त्यांना मी जाब विचारू शकतो आणि हे सगळं काही विचारणार आहे जानकी। मला कळायला हवं आहे की नक्की सत्य काय आहे ते। ऋषिकेश आता हिम्मतरावांना जाब विचारण्यासाठी तेथून निघून जातो। तर जानकी ही त्याच्या पाठोपाठ निघून गेलेली असते। तर इकडे आता सगळं काही जे घडलेलं असतं रणदेवींच्या घरी, ते सगळं काही इन डिटेल ऐश्वर्या फोनवरती सयाजीरावांना सांगत असते। ती सांगते की दादा, अहो जो फोटो होता ना तो तिथे ऋषिकेशच्या हाती पडला आणि धक्क्याने त्या जानकीच्या हातून कपसुद्धा फुटला। दादा, आपली गोळी बरोबर निशाण्याला लागली आहे। आता बघा तो ऋषिकेश त्याच्या बापाला जाबही विचारेल आणि खूप मोठा बॉम्बही फुटणार आहे। ठीक आहे दादा, मी नंतर तुमच्याशी बोलते असं म्हणून आता ऐश्वर्या फोन ठेवून देते। तर तिचं बोलणं आता सारंगने ऐकलेलं असतं। तेव्हा आता ऐश्वर्याची घाबरगुंडी उडते। तर सारंग येतो आणि विचारतो की काय झालं, तुम्ही कोणाशी बोलत होतात फोनवरती? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की काही नाही,
ते सारंग म्हणतो की नाही, मी फोनवरती तुमचं बोलणं ऐकलं आहे, बॉम्ब फुटला वगैरे काहीतरी म्हणत होता ना. तेव्हा आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं की याने काही सगळं बोलणं ऐकलेलं नाही आहे. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की बॉम्ब फुटला, अहो ते मी ऋषिकेश आणि जानकी वहिनीच्या लग्नाचा बॉम्ब फुटला असं सांगत होते. त्यावर त्याचा सारंग मोठ्याने हसायला लागतो आणि तो ऐश्वर्याला सांगतो की बॉम्ब फुटला नाही तर लग्नाचा बार उडवून दिला असं म्हणतात. त्यावरती ऐश्वर्यासुद्धा हसते आणि सांगते की सारंग, माझं मराठी इतकं चांगलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावरती आता सारंग म्हणतो की अहो माझं इंग्रजी चांगलं नाही आहे. तर सारंग तिथे ऐश्वर्याला सांगतो की देवाने आपली कसली जोडी बनवली आहे. तर त्यानंतर ऐश्वर्याला आता सारंगला बोलायची इच्छा नसते, परंतु ती नाईलाजाने बोलत असते. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो की एक मिनिट ऐका ना ऐश्वर्या, आपल्याला आता हनीमूनचं ठरवावं लागेल ना. तेव्हा आता ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो आणि ऐश्वर्या चिडते आणि सारंगला म्हणते की तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला. त्यावरती आता सारंग म्हणतो की नाही, मी आपल्याबद्दल नाही बोलत आहे, दादा आणि वहिनींबद्दल बोलतोय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अच्छा, त्यांच्याबद्दल, मग ठीक आहे. तेव्हा आता सारंग सांगतो की माझ्या मित्राची ना ट्रॅव्हल एजन्सी आहे, त्याला मी फोन करून सांगतो आपण ना दादा वहिनीला राजस्थानला पाठवूया. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की परफेक्ट. तर सारंग आता मित्राला फोन करण्यासाठी तेथून जातो. कारस्थानी ऐश्वर्या इकडे विचार करते की जेव्हा ऋषिकेशला कळेल की त्यांच्या सुमित्राईचा तो मुलगा नाही आहे तर पार्वतीचा सावत्र मुलगा आहे, आणि यांना जेव्हा कळेल ना की त्यांचा सावत्र भाऊ आहे, तेव्हा त्यांच्या आयुष्याचं अगदी वाळवंटच होणार आहे. हा सारंगसुद्धा आता भावाच्या प्रेमात पागल झाला आहे, परंतु जेव्हा ह्याला सत्य कळेल ना तर चांगला शॉक बसणार आहे. तर तोपर्यंत इकडे जानकी आणि ऋषिकेश हिम्मत काकांना जाब विचारण्यासाठी तिथे आश्रमात आलेले असतात. तर ऋषिकेशला पाहून आता त्यांना मोठा धक्काच बसतो. तर ऋषिकेश आता तो फोटो दाखवत त्या हिम्मतरावांना जाब विचारत असतो. तेव्हा आता जानकी सांगते की काका, हा फोटो तो आहे जेव्हा मी आश्रमात आल्यानंतर पाहिला होता, परंतु तुम्ही मला खोटं ठरवलं. तुम्ही त्या फोटोच्या ऐवजी नाना आणि आईंचा फोटो लावलात, असं का केलं काका. ऋषिकेश आणि जानकी दोघे आता हिम्मतरावांना सगळ्या बाबतीत जाब विचारत असतात. त्यानंतर जानकी हिम्मतरावांना विचारते की पार्वती ही तुमची बहीण आहे असं तुम्ही आम्हाला सांगितलं होतंच ना, मग ह्या फोटोचा अर्थ काय आहे सांगा ना काका, आणि प्लीज काका यावेळी तरी सगळं खरं सांगा आम्हाला. तर त्यानंतर हिम्मतराव आता खूप घाबरलेले असतात. तेव्हा आता ऋषिकेश चिडलेला असतो. तो म्हणतो की सांगा या फोटो मागचं सत्य काय आहे ते तुम्हाला आज सांगावंच लागेल काका. हा फोटो पाहताच तळपायाच्या मस्तकात जाते माझ्या आईंची एवढी मोठी फसवणूक केली आहे नानांनी, आणि या सगळ्या प्रकरणात तुम्ही त्यांची साथ दिलीत काका. ऋषिकेश जानकीचा मोठा गैरसमज झालेला असतो आणि या सगळ्याचं खापर आता ते हिम्मतरावांवरतीच फोडत असतात, आणि ते सतत आता नाना आणि पार्वतीचं काय नातं आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी हिम्मतरावांना जाब विचारत असतात. तर जानकी सांगते की ऋषिकेश, मी नाना आणि हिम्मत काकांमधलं बोलणं ऐकलं आहे. नाना असं म्हणत होते की पार्वती आणि माझ्यातलं नातं कोणाला कधीच नाही कळणार. तेव्हा आता ऋषिकेश चिडलेला असतो आणि तो विचारतो की या सगळ्यांचं नक्की काय चाललं आहे, हे प्रकरण नक्की काय आहे, सांगा ना काका, बोला ना प्लीज. आता ऋषिकेश इतका चिडून पेटून उठलेला असतो की त्यावरती आता हिम्मतराव सांगतात, मला माफ कर ऋषिकेश, कारण मी वचनात गुंतलो गेलो आहे. माझ्या बहिणीने माझ्याकडून तसं वचन घेतलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला काहीच सत्य सांगू शकत नाही. ऋषिकेश तिथे आता हिम्मतरावांना जाब विचारतो. तो म्हणतो की प्रश्न माझ्या आईच्या सन्मानाचा आहे. तुमच्या बहिणीने दिलेलं वचन मोडून तुम्हाला सत्य काय आहे ते मला आज सांगावंच लागेल. हिम्मतराव आता ऋषिकेशला सांगतात की माफ कर ऋषिकेश, या सगळ्याचं उत्तर तुला तुझे वडीलच देऊ शकतात, मी नाही काही सांगू शकणार. तेव्हा आता ऋषिकेश परत चिडतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला नाही आहे ना सांगायचं, मी आत्ताच्या आता फोन करून नानांना सगळं विचारतो. तर जानकी त्याला थांबवते. जानकी म्हणते की अहो काय करतायत तुम्ही, मी सांगते ना नाना परतीच्या प्रवासात आहेत, नाना घरी आल्यानंतर तुम्ही सगळं काही विचारा ना. तेव्हा आता हिम्मतराव ऋषिकेशची समजूत घालतात. ते म्हणतात की ऋषिकेश, तुझा राग मला कळतो आहे, तू किती संतापलेला आहे हेही कळतं आहे, माझ्यावरचा तुझा विश्वासही उडालेला आहे, परंतु माझा एक गोष्ट लक्षात ठेव की तुझे वडील खरंच खूप देव माणूस आहेत, त्यांच्या बाबतीत असा चुकीचा विचार नको करूस. तर त्यानंतर ऋषिकेश आता हिम्मतरावांना म्हणतो की ठीक आहे काका, मी आत्ता नानांशी फोन करून काहीच बोलणार नाही आहे, परंतु तुम्हीही नानांना फोन करून काहीही सांगायचं नाही आहे. आता जे काय आहे ते मी स्वतः नानांना विचारणार. हिम्मतरावांनी आता ऋषिकेशला स्वतः शब्द दिलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेश खूप हळवा झालेला असतो. तो म्हणतो की या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय काका, माझ्या नानांनी माझ्या आईची फसवणूक केली आहे, हे मी सहनच नाही करू शकत आहे. आणि त्यानंतर ऋषिकेशचा जो गैरसमज झालेला असतो तो काही आता हिम्मतरावांना मिटवता येत नसतो, कारण ते वचनात अडकलेले असतात.
तेव्हा आता ऋषिकेश तेथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठ जानकी सुद्धा जाते. तर तोपर्यंत इकडे आता देवदर्शनावरून नाना आणि सुमित्रा दोघेही परतलेले असतात. तर गुलाब त्यांच्या बॅगा वगैरे सगळं काही आतमध्ये घेतो आणि तेव्हा ऐश्वर्या येते आणि त्या दोघांनाही विचारते की कसा झाला आहे तुमचा प्रवास, सगळं काही छानच झालं असेल ना. इतक्यात सारंग सुद्धा येतो. तर सुमित्रा म्हणते की हो, खूप छान झाला प्रवास, छान झाला. ऋषिकेश आणि जानकी कुठे आहेत, शरू कुठं आहे. त्यावरती आता ऐश्वर्या सांगते की शरू ताई आहेत ना, त्या घरी जाऊन येते म्हणाल्या होत्या आणि दादा आणि वहिनी कुठे गेले आहेत ते माहीत नाही आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाला गेले असतील बहुतेक. तेव्हा सारंग सांगतो की हो आई, ते महत्त्वाच्या कामालाच गेले आहेत. दादाने मला फोनवरती सांगितलं आहे. इतक्यात ऋषिकेश आणि जानकी आलेली असतात. तर तोपर्यंत नाना आता घरातल्या सगळ्यांना प्रसाद देत असतात. इतक्यात आता जानकी आल्यानंतर जानकीला सुद्धा नाना प्रसाद देतात. तेव्हा ऋषिकेश त्याच्या मनात माजलेली खळबळ अजूनही शांत झालेली नसते. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं अजूनही भेटलेली नसतात. तेव्हा ऋषिकेश त्याच विचारात असतो. कोणाला काहीच कळत नाही. सगळ्यांच्या नजरा आता ऋषिकेशवरती वळलेल्या असतात. तेव्हा आता सुमित्रा सांगते की ऋषिकेश, अरे काय झालं आहे, प्रसाद घे. ऋषिकेश आता रागानेच नानांकडे पाहत असतो. ऋषिकेशला अचानक काय झालं असेल याचा सगळेच जण विचार करत असतात. तेव्हा आता जानकी सांगते की ऋषिकेश, प्रसाद घ्या ना. तेव्हा आता ऋषिकेश नानांच्या हातून प्रसादही घेतो. त्यानंतर ऋषिकेश रागाने तेथून निघूनही जातो. तेव्हा आता जानकी त्यांना सांगते की काय आहे ना, आठवडाभर अख्खा लग्नात गेला आहे ना, त्यामुळे कदाचित कामाचा त्यांना ट्रेस आला असेल. काही नाही, जरा शांत होतील ते. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आई, नाना, तुम्ही थकून आला असाल ना, तुम्ही फ्रेश व्हा, आपण जेवायला बसूया. तेव्हा आता सुमित्रा सांगते की अगं ऐशू, तुझ्या लक्षात नाही आहे का, आज संध्याकाळी गोंधळ घालायचा आहे ना, तेव्हा आपण संध्याकाळीच जेवू शकतो गोंधळ घातल्यानंतर. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे. आणि कारस्थानी ऐश्वर्या मनामध्ये विचार करते की आई, गोंधळ घालायचा नाही आहे, तर ऑलरेडी मी गोंधळ घातला आहे. आता बघा कसा तमाशा होतो ते. थोडा वेळाने जानकी ऋषिकेशसाठी पाणी घेऊन आलेले असते रूममध्ये. तर ऋषिकेशच्या मनात आता जे विचार चालू असतात ते मिटतच नसतात आणि तो डोक्याला हात लावून बसलेला असतो. तर त्यानंतर तो पाणीही घेत नाही आणि त्यानंतर जानकी आता पाण्याच्या पेला बाजूला ठेवते आणि त्याच्या शेजारी बसते. तेव्हा आता जानकी, तिला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते. तर जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो, नका जास्त विचार करू तुम्ही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नक्की काय करू मी, हिम्मत काकाच्या बोलल्याने ना माझं डोकं नुसतं भणभणत आहे. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतच नाही आहेत. नानांना काय आणि कसं विचारू मी. त्यावरती आता जानकी सांगते की विचारावं तर लागेलच, मनावरती दगड ठेवून का असेना परंतु विचारा. तर जानकी ऋषिकेशला सांगते की काही झालं तरी आपल्याला सगळं काही विचारावं तर लागणारच आहे ना. तेव्हा आता ऋषिकेशचे गैरसमज काही मिटतच नसतात. ऋषिकेश आता जानकीला सांगतो की सोन्यासारख्या बायकोला फसवताना नानांना काहीच कसं वाटलं नाही. परंतु ऋषिकेश जानकीला हे माहिती नसतं की ऑलरेडी सुमित्राला सगळं माहिती आहे. नानांनी विश्वासात घेऊनच सगळं काही तिला सांगितलं आहे. फक्त घर तुटू नये म्हणून त्यांनी हे सत्य लपवलं आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला ठणकावून सांगतो की मला फक्त नानांना जाब विचारायचा आहे, मला दुसरं काही माहिती नाही. मी आत्ताच त्यांना मेसेज करून सगळं विचारतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हातून मोबाईल घेते आणि सांगते की ऋषिकेश असा वेडेपणा नका करू. अहो, आता नाना कोणत्या मनस्थितीतून तो मेसेज वाचतायत ते जास्त कळणं इम्पॉर्टंट आहे ना. आणि तुम्ही जर असं मेसेज केला तर ते खूप मोठा उद्धटपणा वाटेल. तर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की मग मी काय करू जानकी, आणि त्यानंतर तो डोक्याला हात लावून बसतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला समजावते. ती सांगते की लहानपणी तुम्ही अगदी नानाशी कसं बोलायचात तसं बोला ना. तुम्ही लहानपणी तुम्हाला जर नानांना कोणती गोष्ट सांगता येत नसायची तेव्हा तुम्ही नानांना काय करायचात, पत्र लिहित होता ना. अगदी तीच गोष्ट तुम्ही आत्ताही करू शकता ऋषिकेश. तर जानकीने छान अशी कल्पना ऋषिकेशला सुचवलेली असते. हा भाग आता इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऋषिकेशने नानांना पत्र तर लिहिलेलं असतं आणि सुमित्रासमोर त्याने असं सांगितलेलं असतं की हे पत्र एकट्यात वाचा आणि काय तुमचा निर्णय आहे तो मला पत्राद्वारेच कळवा. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशला विचारते की अशी कोणती गोष्ट आहे की तू आता माझ्यापासून लपवणार आहेस ऋषिकेश. तर त्यानंतर घरात आता गोंधळाला सुरुवात झालेली असते. तर तेव्हा आता अचानकपणे कोणीतरी एक बाई दारामध्ये उभी असते. ती जणू काही पार्वती असल्यासारखंच नाना आता मोठ्या धक्क्यानेच तेथून उठतात. तर ऋषिकेश आणि जानकी त्यांना आता तिला पाहून मोठा धक्का बसलेला असतो. तर नाना आता स्वतःच्या तोंडून ऋषिकेशला त्याच्या जन्माचं सत्य कसं सांगणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.